आपण सर्व या शाळेचे सन 2004-5 चे विद्यार्थी आणि आम्ही कितीही जरी बोलत असलो तरी कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी लागते आणि तशी पूर्वतयारी युवराजांना रात्री थोडीशी मला कॉल करून कल्पना दिली की आमचं नियोजन बाहेर आहे, पण आम्ही इथं हॉलसाठी प्रयत्न करत आहोत. आपल्या शाळेमध्ये स्नेह मेळावा घ्यायचा आहे. तेव्हा या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित असलेला माझे सर्व आपण विद्यार्थी गुरुप्रती आपण जी प्रेम भावना ठेवलेली आहे, आज ती काळाची गरज आहे. आणि मग या स्नेह मेळाव्यानिमित्त बोलत असताना ज्या इतक्या वर्षामध्ये तुम्ही जे ऐकलेला ते बोलायचं की त्याच्या पुढचं बोलायचं, हाही माझा आता प्रश्न माझ्या समोर उभा आहे. नेमकं तुम्हाला काय द्यायचं? भरपूर तर आम्ही त्यावेळेला दिलं होतं तुम्हाला आणि आम्ही नेहमी सांगत होतो की मी जे तुम्हाला देईन ते तुम्हाला काय आठवणीत राहील. बऱ्याच वेळेला असं सुद्धा म्हणायचो मी, माझं नाव फक्त लक्षात ठेवा, बऱ्याच गोष्टी तुमच्या आठवणीत राहतील. असं सांगत असताना उद्देश फक्त एक असायचा की आपलं जीवन पुढे महत्वाचं आहे. जीवनामध्ये आपण जे आपल्या बालवाडीपासूनच्या म्हणजे आईपासून गुरुची सुरुवात होते, पण तरी सुद्धा शाळेमध्ये त्याला अति महत्वाचं स्थान आहे की दुसरा कोणतरी व्यक्ती आपल्याला लागतो. गुरु स्थानी आपली आई असते, आपली मोठी बहीण सुद्धा आपली गुरु असते, आपला भाऊ आपला गुरु असतो आणि जी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी जी व्यक्ती पुढे असते तो आपला गुरु असतो. आणि म्हणून गुरुस्थानी अनेक व्यक्ती येतात आणि त्याच्यातील आई वडिलांच्या नंतर शाळेमध्ये जिथं प्रवेश करतो ते आपले गुरु असतात. अशा अनेक गुरूंच्याकडून आपण ज्ञान घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होत असतो. आणि म्हणूनच आजचा सुविचार सुद्धा लिहित असताना असा लिहिलेला आहे की शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे जीवनामध्ये शिक्षणाला फार मोठं स्थान आहे. पण आपण जर पाहिलं तर आता आपण सर्व, तुम्ही सर्व आता पालक आहात. आता तुम्हाला विद्यार्थी पद्धतीने सांगून चालणार नाही. आता तुम्ही पालक आहात म्हणून आता पालकांच्याकडे मी येणार आहे की आता तुम्ही तुमच्या मुलांचे गुरु आहात. इथून तुमच्या मुलांची सुरुवात होणार आहे. तेव्हा सध्या चालू असलेल्या युगामध्ये आपल्याला अजून स्थैर्य निर्माण करायचं असेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक होणाऱ्या पिढीला आपल्याला जर आपण मार्गदर्शक होणार असू तर आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगू शकेन की सद्य परिस्थितीचा आपल्याला फार विचार करावा लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण संस्कृती म्हणतो आणि संस्कार म्हणतो, आज संस्कारांची फार आबाळ होत चाललेली आहे. आणि तुम्ही आमच्या हाताखालून बरेच संस्कार घेऊन आलेला आहात. त्यावेळेला बऱ्याच जणांना आमच्याकडून मार सुद्धा खावा लागलेला आहे, बऱ्याच वेळेला शिव्या सुद्धा खावी लागल्या असतील. त्या न कळत ओघानं सुद्धा वाईट शिव्या सुद्धा आमच्या तोंडातून येत असतात. कारण त्या पाठीमागं कोणताही रोष नसतो. चांगलं घडावं हा एक उद्देश असतो आणि त्या उद्देशानं प्रत्येक गुरु तुमच्याशी बोलत असतो. मग त्याच्यातून बऱ्याच वेळेला काही शारीरिक इजा सुद्धा होत असतात, तरी सुद्धा ते आपण सहन करून फक्त जीवनाच्या वाटेवर याच एका उद्देशानं आपण पुढे चालत असतो. आणि हे चालत असताना तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहात आणि मग तुम्हाला पाठीमागे वळून पाहताना काही काळ असेना पुन्हा शाळेची आठवण झाली. कारण शाळेचे दिवस हे सोनेरी दिवस असतात आणि या शाळेमध्ये तुम्ही 6 वर्षच फक्त असता, पण 6 वर्षामध्ये आपलं आयुष्य घडत असते. पहिली पायरी तुमची 10वीची जी समजली जात असते तिथंच तुम्हाला पुढची खरी जाणीव करून दिली जात असते. कारण तिथं तुमचं बाल वय संपून तुम्ही तुमच्या युवकामध्ये पदार्पण करत असता आणि त्याच वेळेला तुम्हाला आम्ही आठवण करून देत असतो की तुम्हाला इथून पुढे समाजामध्ये वावरायचं आहे. या 4 भिंतीमध्ये तुम्ही जे शिकलात त्याचा उपयोग तुम्हाला पुढे समाजात करावा लागणार आहे आणि तिथंच समाजापुढे तुम्ही जर टिकलात तरच तुमचं तिथं आयुष्य पुढे टिकत असतं. आणि अशा पद्धतीनं ही संस्काराची शिक्षणाची सगळी चिदोरी घेऊन आपण पुढे जात असतो. तुम्ही गेलेला आहात आणि हे जात असताना काळ बदललेला आहे. जसं युग बदलतं, युग बदललेली आहे. कलियुग केव्हा संपले ते कळत नाहीये. संगणयुग आलं, तांत्रिक युग आलं आणि एका वेगळ्याच वळणावर येऊन आपण पोहोचलेलो आहोत. सगळ्या युगांचा संमेलन झालेला आहे आता आणि त्यामध्ये आता आपली मुलं टिकणं अवघड झाले आहे. बघा विचार तुम्ही पालक
आपली मुलं टिकणं अवघड झालेलं आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षण बदललेलं आहे आणि बदलत्या शिक्षणात बदलत्या काळानुसार आता तुम्हाला तुमच्या मुलांची चांगली गुरु होणं गरजेचं आहे. तुम्ही आता दुसऱ्या शाळेतल्या त्या शिक्षकांच्याकडे जरी तुमच्या मुलांना तुम्ही सोडलेलं असतं, त्यांच्यावर सोपवलेलं असलं, तरी बऱ्याच पालकांची अशी विचारणा असते आणि बोलणं असतं की आता मुलगा तुमच्या स्वाधीन केले, तुम्ही बघायचं नाही. त्यांच्या स्वाधीन नाही करायचंय, त्यांच्याकडे फक्त बदलावर निरीक्षण करण्यासाठी ठेवायचं आहे. बदलाव